मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो. परिच्छेद. आपल्या कंपनीच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला फार आनंद होत आहे. दिनांक 31 मार्च 1985 रोजी संपलेल्या वर्षाबाबत तपासलेल्या हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच असे मी गृहीत धरतो. तसेच 1985 या सालातील आपल्या कंपनीच्या कामगिरीची मुख्य वैशिष्ट्ये असलेला संचालकांचा अहवालही आपणास आता पावेतो मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन, नफातोटा पत्रक आणि संचालकांचा अहवाल हे दोन्ही आपण वाचले असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. परिच्छेद. मार्च 1984 या वर्षी आपण जी महत्त्वाची पावले उचलली व ज्या योजना राबविण्यासाठी आखल्या त्यामुळे आपल्या कारखान्याची उत्पादन क्षमता यामध्ये लक्षणीय वाढ झाली व कंपनीची एकंदर परिस्थिती अहवाल काळात सर्व बाजूंनी सुधारली आहे. या गोष्टीकडे मागील वर्षी म्हणजे 1984च्या सर्वसाधारण सभेत मी आपले लक्ष वेधले होते याची आपणास कल्पना असेलच. त्यानंतर वेळोवेळी आपण केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आपल्या कंपनीने डोळ्यात भरण्यासारखी प्रगती केली आहे. औद्योगिक व शेतीविषयक, कामगारविषयक धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अशी मार्गदर्शक तत्त्वे कंपनीने ठरवून दिली आहेत. त्यामुळे कंपनीची सर्वांगीण व समतोल प्रगती जलद गतीने झाली. त्याशिवाय कंपनीच्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व काटकसर करण्यासाठी व उधळेपणाला आळा घालण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी कंपनी अत्यंत दक्ष आहे. याचा फायदा असा झाला की कंपनीच्या खर्चामध्ये गेल्या वर्षापेक्षा 20% बचत झाली आहे. कामगारांचे वेतन, कच्च्या मालाच्या किमती व कामगारांच्या सुधारित वेतन श्रेणीबाबत कंपनीने विशाल दृष्टिकोन ठेवला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कंपनीने आतापर्यंतच्या सर्व उपाययोजना प्रसंगानुसार व काळाच्या गरजांनुसार योग्य प्रकारे आखण्यात आल्या आहेत. वरील सर्व गोष्टींमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा फारच वाढली आहे. यात काही शंका नाही. संचालक मंडळ हे नेहमीच कंपनीच्या भागीदाराने वेळोवेळी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वीपणे करण्यासाठी कंपनी नेहमी वचनबद्ध राहील असे मी आश्वासन देतो. परिच्छेद. मला सांगावयास आनंद वाटतो की कंपनीच्या कामकाजाचे खर्च व घसारा यांची तरतूद केल्यानंतर आपल्या कंपनीने पुन्हा 1985 साली 15 लाख रुपये एवढा नफा कमवला आहे.